नमस्कार मित्रांनो 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 या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, पीक विमा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. तर बघा मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये अचानक आलेल्या वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील 42 गावांमधील शेतकऱ्यांच्या रब्बी पिके एकूण 7,803 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून याची दखल घेत तालुका प्रशासनाने 6.64 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. या तालुक्यातील सोनपेठ, शिळगाव, वडगाव आणि आवळगाव या 4 महसूल मंडळामध्ये नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. तालुका कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार एकूण 7,800 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी 7,710 हेक्टर व बागायती क्षेत्र 12 हेक्टर आहे. या नुकसानाचे आर्थिक मूल्यमापन करता जिरायत पिकाचे नुकसान भरपाईसाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पंचनामे आणि नुकसान मूल्यांकन प्रक्रिया नुकसानचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी तालुका प्रशासनाने एक स्तरीय समिती नियुक्ती केली होती. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश होतो. या समितीने प्रत्येक बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर पंचनामे तयार केले आहेत. या पंचनाम्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान, बाधित क्षेत्र आणि अंदाजित आर्थिक नुकसान याची नोंद करण्यात आली आहे. निधी वितरणाची योजना आणि प्रक्रिया शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने एक कार्यक्षम यंत्रणा उभे केले आहे. नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाल्यानंतर तो थेट लाभार्थी बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व बाधित शेतकऱ्यांची बँक खाती चेक करून घेतली आहेत. निधी वितरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ होण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: बाधित शेतकऱ्यांनी आपली बँक खाती अद्ययावत ठेवावीत आणि आवश्यक ते कागदपत्रे तयार ठेवावीत. निधी वितरणाच्या प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास त्या लगेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. प्रशासनाने देखील शेतकऱ्यांना सर्व आवश्यक माहिती आणि मदत आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रशासनाची भूमिका आणि कार्यवाही: तालुका प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समितीने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासनाचे अधिकारी नियमित पाठपुरावा करत असून निधी मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीसाठी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यावर मोठा आर्थिक ताण आला आहे. पिकाचे झालेल्या नुकसान आणि त्यातून उद्भवलेली आर्थिक कोंडी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतीक्षा आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी साहित्य खरेदीसाठी कर्ज घेतले असून त्यांना या नुकसान भरपाईतून काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे. उपाययोजना: या नैसर्गिक आपत्तीमधून धडा घेत भविष्यात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन काही दीर्घकालीन उपाययोजना आखत आहे. त्यामध्ये हवामान अंदाज वेळीच मिळवण्याची व्यवस्था, पीक विमा योजनांचा अधिक प्रभावी वापर आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे या गोष्टींचा समावेश आहे. अशा प्रकारे सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना कोसळलेल्या या नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन आणि शेतकरी दोघेही प्रयत्नशील आहेत. शासनाकडून मागितलेला 6.64 कोटींचा निधी लवकरात लवकर मंजूर झालेला असून बाधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे अशी सर्वांना आशा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.